गावदेवी आशेले या दोन संघांमध्ये असणार आहे तिसरा सामना। चौथा सामना शिलगाव आणि चेंदगेम वडवली बी। पाचवा सामना जय हनुमान निलजे आणि हेदुटणे आणि सहावा सामना आई गावदेवी 12-13 नागाव आणि जय बोले म्हात्रेपाडा। सामना सुरू होतोय, गेम ऑन। पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज झालाय बाद पहिल्या चेंडूवरती LBW च्या स्वरूपात लागतोय हा पहिला मोठा धक्का। फलंदाज गुरुनाथ, बॅक टू द पवेलियन। संघनायक आहे जगदंब वाकलन बी या टीमचा आणि रन मशीन देखील आहे। जेन्युइन ऑलराऊंडर आपण पाहतोय सोमनाथ गायकर येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती। मयूर म्हात्रेने विकेट मिळवली पहिल्या चेंडूवरती ओव्हर द विकेटने। यावेळेस ऑन साइडला खेळत आहेत, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि अप्रतिम झेल पकडलाय। फलंदाज झालाय बाद, वाघाची शिकार मैदान। एकही हॅट्रिक नव्हती आणि आज आपण पहिल्याच मॅचमध्ये विकेट हॅट्रिक, डबल विकेट हॅट्रिक पूर्ण केली हिमांशू म्हात्रेने देसाई टीमसाठी। आणि याही मॅचमध्ये नक्कीच संधी आहे मयूर म्हात्रेकडे हॅट्रिक बॉल। हे बॅट्समन बिपिन पाटील आलेत, बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत या षटकामध्ये। सुरुवात खराब केली आहे जगदंब वाकलन बी या टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण बॅटिंग स्वीकारली। फुल टॉस चेंडू आहे, मिस टायमिंग स्ट्रोक परंतु इनफिल्डच्या वरून खेळत आहेत। आउटफील्ड देखील फास्ट आहे, रवी म्हात्रे येथील चेंडूवरती आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। या 3 धावांनी श्री गणेश होतोय। बॅटिंग करणाऱ्या जगदंब वाकलन बी या संघाची धावसंख्या आहे 2 बाद 3। 5 षटकांचा सामना आहे। 5 षटकांच्या मॅचमध्ये 50+ धावा बनवावे लागतील। पहिल्या सामन्यामध्ये देसाई संघाने फक्त 38 धावांवरती थांबवलं होतं उत्तर शिव या संघाला आणि त्यानंतर अवघ्या 15 चेंडूंमध्ये त्या धावा चेस देखील केल्या। स्ट्रायकिंगला फलंदाज निकेश पाटील आहेत। निकेश पाटील आणि बिपिन पाटील ही जोडी आपण पाहतोय। एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की शून्यावरती 2 प्रमुख फलंदाज गमावलेत जगदंब वाकलन बी या संघाने। क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे, गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं रणसंग्राम सुरू आहे। औचित्य आहे किंग्स ट्रॉफी। ऑन साइडला फटका चांगला इनफिल्डच्या वरून, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आहे डीपमधून, फिल्डर येतील, क्या बात आहे। चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये तरुण होते आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी तरुण यांनी। धावसंख्या 2ने पुढे जाईल, 5 धावा धावफलकावरती। आमच्यासोबत राजा दिवेकर आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक
आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जातं आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 10 वाजून 2 मिनिटांनी नक्कीच हा सामना सुरू झाला आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ असेल. हाफ ट्रॅकर विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या वरून खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो आहे आणि सागर म्हात्रे येत आहेत चेंडूवरती आणि मिळतील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल बॅटिंग करतायत बिपिन आणि त्याला साथ देतो निकेश पाटील. धावसंख्या 2नी पुढे जाईल. 2 बाद 7 ही धावसंख्या आहे. केतन म्हात्रे असतील, तेजस म्हात्रे, हे 2 बंधू यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. विशाल म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून ते देखील प्रत्येक वर्षी नक्कीच मुलाचं सहकार्य करतात या आयोजनासाठी. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1नी पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. हाफ ट्रॅकर हुक केलाय इनफिल्डच्या वरून. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जगदंब वाकलन बी या संघाची 2 बाद 12. म्हात्रे येत आहेत. रवी म्हात्रे, हेमंत म्हात्रे, सागर म्हात्रे, पांडू म्हात्रे यांच्या नावाने गौरीशंकर गौरीपाडा संघ ओळखला जातो, कारण की यांच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. रवी म्हात्रे, ज्याला बाहुबली देखील म्हटलं जातं, लांबच लांब षटकारांसाठी रवी म्हात्रे ओळखला जातो. स्ट्रायकिंगला फलंदाज बिपिन पाटील आहेत. चांगली धावसंख्या. जरी 2 फलंदाज बाद झाले असतील तरी 12 धावा बनवल्यात. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. पंडू नक्कीच सुपरिचित आहेत पंढरीनाथ म्हात्रे. आपण पाहू शकाल यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. धावसंख्या 13. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि चांगली पार्टनरशिप बनवली आहे बिपिन पाटील आणि निकेश पाटील यांनी, कारण की शून्यावरती 2 फलंदाज बाद झाले होते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळेच फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करताना. फुल टॉस चेंडू आहे. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मिड ऑनच्यावरून लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार.
डान्सिंग डाऊन द विकेट फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलची संधी होती आणि डायरेक्ट हिट देखील होत नाहीये. बॅकअपसाठी नक्की क्षेत्ररक्षक येत आहेत. मिथून नाही हेमंत म्हात्रे येत आहेत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. हेमंत म्हात्रे, रवी म्हात्रे हे प्रमुख खेळाडू आहेत या टीमचे. गौरीशंकर, गौरीपाडा संघ या दोघांमुळे ओळखला जातो. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. यावेळेस बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी करतायत. निकेश पाटीलने 6 चेंडू आणि 17 धाव बनवल्यात. त्याला साथ देतोय बिपिन पाटील. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. रवी म्हात्रे यांचा असफल राहिलाय आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 23. प्रथम बॅटिंग करणाऱ्या जगदंब वाकलन बी या टीमची. दोन षटकांसाठी 9 मिनिटांचा वेळ घेतलाय गौरीपाडा संघ. 11 मिनिटं आहेत अजून 2 षटकांसाठी. आमचे ऑफिशियल डीजे मास्टर करण देखील सर्व प्रेक्षकांची मनं जिंकतोय. ज्याप्रमाणे कालपासून डीजे ऑपरेटिंग तो करतोय. फार कमी वयाचा हा डीजे मास्टर आहे करण आणि त्याने देखील मंत्रमुग्ध करणारं संगीत कालपासून तो देखील सादर करतोय. गोलंदाज मयूर सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅकफुटला गेले, फक्त पंच करतायत. 1 धाव झाली पूर्ण आणि खराब क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. केतन होते डीप मध्ये पॉइंटला आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावांची पार्टनरशिप बनवली आहे बिपिन पाटील आणि निकेश पाटीलने. ऑन साइडला स्लॉक स्वीप, एलिव्हेशन नाहीये आणि केली चूक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. स्ट्रोक आपण पाहिला. 4 धावांसाठी चौकार. संधी देखील होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते तरुण. ज्या तरुणने आधी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं तोच तरुण या चेंडूवरती हा झेल पकडू शकला नाहीये. चौकार आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 29 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. कारण की सोमनाथ गायकर
आणि फलंदाज गुरुनाथ गायकर हे दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झाले होते. त्यानंतर चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 10 मिनिटं घेतली आहेत. तिसरं षटक सुरू आहे मयूर म्हात्रे यांचं. ऑन साइडला बिग हिट. फील्डर आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. स्पेशल डीजे मास्टर. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. बिपिन पाटील ऑन फायर. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पहिला सामना आपण पाहिला देसाई संघाने एकतर्फी जिंकलाय, परंतु या मॅच मध्ये धावा येत आहेत. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये 55 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न आहे जगदंबा वाकलन बी या टीमचा आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे. धावसंख्या 41, लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2/41. अपील करतायत. डायरेक्ट हिट देखील होत नाहीये आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. किंग्स ट्रॉफी 2024 या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 44. चांगली सरासरी मेंटेन ठेवली बिपिन पाटील आणि निकेश पाटीलने. 44 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे. एलिव्हेशन नाहीये आणि सुरेख झेल पकडलाय. स्क्वेअर लेग. सीमा रेषेवरती आर्यनने फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. बिपिन पाटील बॅक टू द पवेलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जगदंब वाकलन बी या संघाची 3/44. वेळ घेऊ नका. विनंती असेल गौरीपाडा या टीमला. गौरीशंकर गौरीपाडा आणि सामना सुरू आहे जगदंबा वाकलन बी. नेक्स्ट मॅच जय हनुमान डायगर आणि आई गावदेवी आशेले या 2 संघांमध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी या.
इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टायगर विपक्ष आशेले. शिवदास गायकर येत आहेत 5व्या क्रमांकावरती. 44 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली. खूप चांगला झेल पकडला आर्यन यांनी. गोलंदाजी मार्कवरती मिथून येत आहेत. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. वाईट बॉलचा येतो आणि त्याला चॅलेंज केलेला आहे नक्कीच गौरीपाडा या टीमने. आपण चेक करूया. पंचांचा निर्णय आलाय वाईट बॉल आणि त्याला चॅलेंज केलंय. कारण की प्रत्येक इनिंगमध्ये प्रत्येक टीमकडे 2-2 रिव्ह्यू आहेत. वाईड, रनआउट आणि बीमरसाठी. उमेश केणे सर आहेत TV अंपायर आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, TV अंपायर उमेश केणे सरांचा इशारा आलेला आहे आणि रिव्ह्यू देखील सक्सेसफुल होतो आहे. धावसंख्या आहे 44. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल रवी म्हात्रे आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज निकेश पाटील जो खेळतोय 17 या धावसंख्येवरती. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. वाईट बॉलचा येतोय. वाकलन म्हटलं तर आमचे समालोचक मित्र ओमकारजी शेट्टे यांच्या गावातील हा संघ आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45. काल देखील जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला आपण पाहिलं. त्या संघाने देखील सामना जिंकलेला आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज निकेश पाटील. या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आपण पाहू शकाल विशाल दादा म्हात्रे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. DJ ब्रॅवो या नावाने संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये सुपरिचित आहेत आणि शिस्तबद्ध क्रिकेटसाठी देखील परिचित आहेत. संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये वेळेवरती सामने सुरू होतात आणि वेळेमध्ये सामने संपतात. ही खासियत आहे विशाल म्हात्रे यांची. त्यांनी जर सांगितलं 7ला सामने सुरू करायचे तर 7लाच सामने सुरू होतील. हा शब्द आहे विशाल म्हात्रे यांचा. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46. 46 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये मिथून म्हात्रे चांगली गोलंदाजी करतायत कारण की बिपिन पाटील आणि निकेश पाटीलने खूप चांगली पार्टनरशिप बनवली होती. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती नक्कीच बिपिन बाद झाले. ऑन साइडला लॉफ केलाय. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
आपण कल्याण डोंबिवलीमध्ये येतो तेव्हा विकेट टॉसला भरपूर महत्त्व असतं. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, परंतु शिवदास गायकरने षटकाराने सुरुवात केली आहे. धावसंख्या आहे 52. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. नक्कीच मी कौतुक करेन गौरीपाडा टीमचं की वेळेमध्ये ते 4 षटक हाताळत आहेत. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जगदंब वाकलन बी या संघाची 4 बाद 52. फक्त आणि फक्त 18 मिनिटांचा वेळ घेतलाय गौरी शंकर गौरीपाडा या संघाने या पहिल्या 4 षटकांसाठी. विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. गौरीपाडा या टीमला विनंती असेल. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आई गावदेवी आशेले आणि जय हनुमान डायगर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या पुढील सामना आशेले आणि डायगर या 2 संघांमध्ये. डॅशिंग लुक आहे विशाल म्हात्रे यांचा. येलो टी शर्ट त्यांनी परिधान केलेली आहे आणि शिस्तबद्ध क्रिकेटसाठी विशाल म्हात्रे हे जाणले जातात. किंग्स ट्रॉफीचं हे आयोजन पांडुरंगजी संते साहेब जे आधारस्तंभ आहेत वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगरचे. ऑन साईडला शॉर्ट अंबुल केलाय, एलिव्हेशन नाही आहे डीपमध्ये. फिल्डर आहेत, आर्यनने हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का जगदंब वाकलन बी या टीमला. फलंदाज धर्मनाथ पाटील बॅक टू द पवेलियन. मग साई येत आहेत. साई गायकर येतोय 7व्या क्रमांकावरती. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. 5 बाद धावसंख्या आहे 52. जय हनुमान डायगर आणि आई गावदेवी आशेले दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच डायगर आणि आशेले या 2 संघांमध्ये. हेमंत म्हात्रे यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. साई गायकर ऑन स्ट्राइक. अजून एक चांगला स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. जस म्हात्रे असतील यांची साथ असते नेहमीच विशाल म्हात्रे यांना. आणि आज नक्कीच वेगळ्याच लुकमध्ये आहेत केतन म्हात्रे. त्यांच्या चेहऱ्यावरती भरपूर चमक आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतायत. ओव्हर द बॉलर हेड. चेंडू जातो डीपमध्ये स्क्रीन समोर. क्षेत्ररक्षक घेतील चेंडूवरती, उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आहे 60. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की 55 ते 60 धावा बनवावे लागतील आणि त्या 60 धावा बनवलेल्या आहेत. 2 फलंदाज शून्यावरती बाद झाले होते, सोमनाथ गायकर आणि गुरुनाथ गायकर. नक्कीच बॅटच्या आतली कडा आहे. डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअपसाठी फिल्डर येतील सागर म्हात्रे.
तोपर्यंत मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 61. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विनंती असेल आई गावदेवी आशेले आणि जय हनुमान टायगर या दोन्ही संघांना की आपण टॉससाठी या. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि एक धाव झाली पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. यश शंतनू पाटील येत आहेत. वेलकम, स्वागत आहे जय हनुमान टायगर. धावसंख्या 62. 62. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आशेले टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. मिस टायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी. हेमंत म्हात्रे आहेत, चूक होणार नाहीये. सुरेख झेल पकडलाय. हेमंत म्हात्रे यांनी कॉट अँड बॉल. फलंदाज झालाय बाद आणि शेवटच्या बॉलवर विकेट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 बाद 62 आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये गौरी शंकर गौरी पाडा या टीम समोर जगदंब वाकलन बी या संघाने टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत आणि विशालजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जय हनुमान टायगर आणि आई गावदेवी आशेले. यस, दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. हेड असं कॉल आहे आणि आले टेल. शंतूने टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग. 5 षटकांचा सामना आहे. का धाडसी निर्णय घेतलाय? त्याच्या मागचं कारण? आमची सर्वात म्हणजे अशी चांगली फलंदाजीच आहे म्हणून आम्ही फलंदाजीच करतो. नक्कीच 5 षटकांचा सामना आहे. बॅटिंग स्वीकारली आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 60. किंग्स ट्रॉफीचं आयोजन विशाल म्हात्रे असतील, पांडुरंगजी संतेसाहेब असतील, केतन म्हात्रे आहेत, तेजस म्हात्रे आहेत आणि वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये किंग्स ट्रॉफीचं आयोजन. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच त्यांचे खूप प्रयत्न आहेत आणि त्यांच्या गावाची पण त्यांना साथ आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आशेले संघाचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? नक्कीच फिल्डिंगच घेतली असते. मनासारखं झालेलं आहे. समोर टायगर संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. मलंगड विभागामध्ये एक नामवंत संघ आहे. पाहिलं गेलं तर मलंगड पट्ट्यामध्ये नक्कीच खूप चांगल्या फॉर्ममध्ये असणारा हा संघ आहे. नक्कीच हर्षद तरे शुभम या टीममध्ये आहेत. 5 षटकांच्या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. परंतु आय थिंक प्रथमच किंग्स ट्रॉफी आशेले संघ इथे खेळतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की प्रत्येक वर्षी विशाल म्हात्रे साहेबांचा प्रयत्न असतो की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. याही वर्षी अनेक सरप्राईज 3ऱ्या 4थ्या 5व्या आणि अंतिम दिवसामध्ये 6व्या दिवशी तुम्हाला बघायला मिळतील. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नक्की स्पर्धेबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलाय जय हनुमान टायगर या संघाने आणि त्यांनी स्वीकारली बॅटिंग आणि इन्व्हाइट केलेलं आहे गावदेवी आशेले या संघाला फिल्डिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 63 या सामन्यामध्ये. आणि जसा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल याऐकू आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आमचे आदर्श सिद्दीकजी भाबे सरांचा
आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशन संते जी. आइए दोस्तों, लौट चलते हैं किंग ट्रॉफी उसरगढ़ की अद्भुत दुनिया में. आसमान में बादल छाए हुए हैं. टेनिस क्रिकेट में किंग ट्रॉफी छाई हुई और टेनिस क्रिकेट में विशाल मात्रे छाए हुए. लक्ष्य जो रखा है वह है 63 रनों का. गौरी शंकर गौरीपाड़ा के सामने जगदम्ब बी वाकलन ने. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं, सागर मात्रे और हेमंत मात्रे. जबकि गेंदबाजी की कमान सोमनाथ गायकर के पास. 0 पे 2 विकेट गिरे थे. उसके बाद जबरदस्त पलटवार रहा था. पहली गेंद तेज तर्रार, रनआउट का मौका था वहां पे और अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ. तीसरे अंपायर की मदद ली गई है. देखना है पहली गेंद पर बहुत कुछ घटता हुआ. आज मौसम थोड़ा ऐसी है, आसमान में दूधिया बादल छाए हुए हैं. मुकाबला इस वक्त चल रहा है जगदम्ब बी वाकलन बनाम गौरी शंकर गौरीपाड़ा. बहरहाल देखना है तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है. सुपर स्पोर्ट्स पे इसका टेलीकास्ट आ रहा है. सुपर से ऊपर सुपर स्पोर्ट आगासन. सुपर स्पोर्ट्स को लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें. तमाम नोटिफिकेशन आप तक मिलते रहे. आगासन वैसे भी क्रिकेट की नगरी है और आगासन के उस खिलाड़ी को कौन भूल सकता है, केजू मुंडे को, जिसने जाकर पूरे भारत देश और 7 समंदर पार आगासन का नाम ली जाए. ये जगदम्ब स्पोर्ट यस इज आउट. बड़ी विकेट. को दौड़ाता है. यही हालत पहले इनिंग में थी. 2 विकेटें गिरी थी 0 पे और 2 ही विकेटें 0 पे गिरी है गौरीपाड़ा की.
बहुत ही साफ सुथरी आवाज हमारे डीजे पहुंचा रहे हैं। ये भी आगासन से हैं। 2 रन 2 विकेट, गायकर मुड़ते हुए ओ फ्लिक करना चाहते थे, यहां पे डायरेक्ट थ्रो और 0 पे 3 विकेट। सुबह तो बहुत रोशन है, लेकिन लग रहा है कि गौरीपाड़ा के जो बल्लेबाज हैं वो ऐसा लग रहा है नींद से अभी तक जागे नहीं। जिस तरह 2 रन आउट हुए हैं और जिस तरह शून्य पे 3 विकेट। नए बैटर मैदान में जाते हुए, तू चल मैं आया, इस तरह की कहानी लिख रही है गौरीपाड़ा गौरी शंकर स्पोर्ट्स। नए बैटर मैदान में आ चुके हैं, आर्यन मात्रे। आर्यन मात्रे आए बल्लेबाजी को, सामना करेंगे गेंदबाज सोमनाथ गायकर का। 2 रन आउट हुए हैं। गायकर की गेंद हुक कर दिया है, पीछे अब जाकर खिलाड़ी पहुंचे। 2 रन बना लिए बल्लेबाज आर्यन मात्रे ने। आर्यन मात्रे का खाता खुला, कुल स्कोर 2 रन 3 विकेटों के नुकसान पे सामने 63 का लक्ष्य है। अगला मैच जनुमन स्पोर्ट टाइगर बनाम आई गावदेवी आशी ने टॉस को जीता है टाइगर ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। देखिए टीमों को पता है यहाँ के ग्राउंड की कंडीशन का, और ये अच्छी सोच है कि टॉस जीत के आप बल्लेबाजी कर रहे हैं। इस मरतबा पिकअप शॉट खेला है, वेकेंट एरिया है, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। सोमनाथ गायकर का मुकाबला चलता हुआ जगदम्ब बी वाकलन बनाम गौरी शंकर स्पोर्ट्स गौरीपाड़ा। फिर से मिस्क्यू पूल है, अब की बार फील्डर मौजूद हैं। 1 रन। देखिए 2 रन आउट हुए फिर भी जोखिम लिया जा रहा है। पहले ओवर की समाप्ति, रन 7 बने, विकेट गिरे हैं 3। किंग्स ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है। किंग्स ट्रॉफी उसरगर। विशाल मात्रे डांस का दूसरा नाम, विशाल मात्रे चैलेंज का दूसरा नाम, विशाल मात्रे सफलता का दूसरा नाम और विशाल मात्रे डिसिप्लिन का दूसरा नाम। अब बचे हुए 4 ओवर में हमारे स्कोरर राजा दिवेकर बता रहे हैं यहाँ से कितने रन चाहिए। 56, अब तक 56। इसका मतलब है 14.00 का रन रेट चाहिए। गेंदबाजी में उसरगर पहला ओवर जो था वो रेलवे ट्रैक एंड की तरफ से था। अब विपिन एक्सप्रिया मॉल की तरफ से गेंदबाजी हुई थी। अब उसरगढ़ विलेज की तरफ से विपिन पाटिल आए हैं। अपील होती हुई लेग पाए। बहुत ही खूबसूरत मौसम, हालांकि अभी भी हम मैदान और दरख्तों के झुंड में देखते हैं, हल्की सी ओस अभी भी नजर आ रही है। गुलाबी सर्दी का महीना और
थीम कलर भी लगभग गुलाबी और ऑरेंज से मिलती जुलती। राइट आर्म ओवर द स्टंप्स, फ्लिक कर दिया है, हवा में गेंद है, फील्डर पहुंच रहे हैं, एक और विकेट, विकेट नंबर 4 गिरता हुआ और कठिनाइयां अब गौरीपाड़ा के लिए बढ़ती हुई। विकेट गिरता हुआ, कहीं भी पार्टनरशिप पनप नहीं रही है। आज के पहले मुकाबले में रियांश 11 रिची प्रतिष्ठान देसाई ने शिकस्त दी थी रुद्रा 11 फाइटर उत्तर शिव को। ये दूसरा मुकाबला है, तीसरे का टॉस हुआ है, टाइगर बनाम आशीले। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में बिपिन पाटिल उसरगढ़ एंड से सामना करेंगे नए बैट्समैन रवि मात्रे। हालांकि बहुत ही मजबूत काटी के हैं रवि मात्रे, लेकिन शॉट मजबूत खेलना होंगे, बल्लेबाजी मजबूत करना होगी। 4 विकेटें सस्ते में गिरा चुकी है गौरी पाड़ा। इस मरतबा खेलना चाहते थे ऑन साइड में, बल्ले के जो मुंह है उसको जल्दी बंद कर लिया था। लीडिंग एज लगा, किस्मत वाले रहे कि कॉट एंड बोल्ड नहीं हुए। बिपिन पाटिल सामना करेंगे रवि मात्रे। सुपर स्पोर्ट्स पे इसका सुपर टेलीकास्ट चल रहा है। इस मरतबा बल्ले को लगी है शायद, सलीम एडॉन पे गेंद, अंपायर का कोई इशारा नहीं, 1 रन। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 9 रन 4 विकेट। अभी तक एक तरफा प्रेम चलता हुआ मैदान में, वन साइड अफेयर। देखिए दुनिया में कोई भी व्यक्ति ना एक तरफा हार चाहता है ना एक तरफा प्यार। वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। बिपिन पाटिल इस मरतबा फिर पैरों से लगी है, लगातार बीट बने, यहाँ पे दूसरे की कोशिश है, 2 रन चुराते हुए बल्लेबाज। लेग बाय का इशारा अंपायर का, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है। जेपी पैनल अंपायरिंग कर रहा है, अजीम अब्दुल्ले, केनी, राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा फ्लिक किया है, बहुत बढ़िया कैच, विकेट नंबर 5।
खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए एस्परिया मॉल की तरफ से आए हैं। इस मरतबा लीडिंग एज है, कोई खिलाड़ी नहीं है शॉट का वश में, 1 रन। एक रन से स्कोर आगे सरकता हुआ 12 पे पहुंचा है। ब्यूटी गुड लेन पे पड़ने के बाद अतिरिक्त रफ्तार और अतिरिक्त उछाल था गेंद के पीछे, बिल्कुल कान के पास से जाती हुई बल्लेबाज के विकेट कीपर के पास। सामने की ओर से आते हुए एस्पेरिया मॉल की तरफ से पैरों में टकराई थी, अंपायर पे कोई असर नहीं। देखना है लेग पाए, 1-1 रन से कुछ भी नहीं होगा। गौरी शंकर स्पोर्ट गौरी पारा का, अगर मैच को जीतना है तो फिर हाथों को खोलना होगा, जिस तरह परिंदा उड़ान भरने के लिए परों को खोलता है। 15 गेंदों में 50 रन चाहिए। सोमनाथ गायकर की गेंद बैकफुट पे गेंद पुल किया है, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, 6 रन, फ्लैट 6। क्या जबरदस्त शॉट था, काय फटका सजौले, बिल्कुल इंतजार किया था खड़े खड़े, क्योंकि ताकत ज्यादा है रवि के पास। रवि मात्रे के बल्ले से ये गजब का पुल स्ट्रोक, 6 रन। उछलता हुआ स्कोर 19 पे पहुंचा है, 5 विकेटों के नुकसान पे। सोमनाथ गायकर गेंदबाजी कर रहे हैं एस्पेरिया मॉल की तरफ से, स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, 6 रन। कह दिया है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 25 पे पहुंचा है बातों बातों में स्कोर, और टूट पड़े भी किस पर है, मेन फ्रंट लाइन बॉलर जगदम्ब बी वाकलन के सोमनाथ गायकर पे। सोमनाथ गायकर रवि मात्रे के लिए विकेट जरूर गिरी है, हिम्मत नहीं छोड़ी है, रिस्क ले रहे हैं, और रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है, किस्मत भी बहादुरों का साथ देती है। कट करने की कोशिश, अच्छी वापसी, कमाल की गेंद। देखिए कहते हैं कि रिस्क हो या इश्क हो, ये काम तो बहादुर ही कर सकते हैं। और समाप्त होते हुए 3 रन बने 25 और विकेट गिरी है 5। ओवर बचे 2। समय कितना लिया है 3 ओवर के लिए? हमारे ऑफिशियल स्कोरर राजा दिवेकर 13 मिनट। ये डिसिप्लिन 1 नंबर का है, आई लाइक इट। विशाल मात्रे वैसे भी इनके शो समय पे शुरू होते हैं और समय पे खत्म होते हैं। बचे हुए 2 ओवर में डू और डाई की स्थिति है। यहाँ से कितने रन चाहिए? 38। ऐसा नहीं कि क्रिकेट में रन नहीं बन सकते, बनते, लेकिन आपको जान हथेली पे लेकर बल्लेबाजी करना होगी, और संते जान हथेली पे लेना होती है, ये किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होती। सुपर स्पोर्ट्स पे सुपर से ऊपर टेलीकास्ट, मैन बिहाइंड शो, येलो। देखिए विशाल मात्रे डीजे ब्रो के नाम से जाने जाते हैं। हमारा कमेंट्री बॉक्स भाई और मेरे राजा दिवेकर, उनके भाई और सुपर के टेक्नीशियन ऑनलाइन,
प्रणय बेडेकर, एक हमने सुना था बेडेकर अचार बड़ा मज़ेदार, लेकिन ये बड़े मज़ेदार हैं। सब यंग टीम है सुपर की। पीछे डीजे मैन हमारे आगासन के करण मात्रे, ये आप देख सकते हैं विशाल मात्रे को डीजे ब्रो के नाम से भी जाने जाते हैं। गेंदबाजी में मानस वीर आए, सामना करेंगे जयेश शिलके। देखिए जिस तरह रवि ने शुरुआत की है, आप जयेश को तो हाथ खोलना होंगे क्योंकि आरती चाहिए। पहली गेंद ऊपर लगी है, फ्लाई स्लिप के ऊपर से निकल गई है, बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन। नहीं था, रिजल्ट अच्छा आता हुआ। कहते हैं कि पूरा पेमेंट मिलना चाहिए, चाहे फोन पे से मिले चाहे गूगल पे से। अच्छा ट्राई, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी जमीन के सहारे गेंद पहुंची थी आउटफील्ड में। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर 30 रन 5 विकेट। अभी भी मुकाबले में जाने 10 गेंदे 33 रन, 10-33। लेकिन जब तक रवि मात्रे रहेंगे आशाएं जीवित रहेंगी गौरीपारा की। आज पहला मुकाबला बिल्कुल एक तरफा रहा था, जहां पर कमाल का परफॉर्मेंस किया था देसाई टीम ने। रोशन संते भी बहुत बिजी हैं। हमारे बीच सम्माननीय दीपेश गीत साहब का आगमन हुआ है। टेनिस क्रिकेट 7117 जेम्स बॉन्ड वाला नंबर, वेलकम, आपका स्वागत है। जड़ में गेंद क्रीज में पीछे जाके ड्राइव किया था, लॉन्ग ऑफ पे 1 रन। देखिए टीम वाकलन को पता है 1 से कुछ भी नहीं होगा। कुल स्कोर 31, अब 9 गेंदे 32 रन। यहां से हवाई यात्रा करनी होगी बल्लेबाजों को, एयर अटैक करना होगा। बल्ले के अंदर लगी, क्या छूटा है वहां पे, और अपना विकेट बलिदान किया है रवि मात्रे के लिए। आते हुए जगदीश, देखिए रवि से आशाएं 2 बहुत अच्छे सिक्सर लगा चुके हैं। इस मर्तबा तान दिया आसमान में, ऊपर खड़ी रह गई है। रवि का विकेट गिरा, मानो गौरी पारा स्पोर्ट्स अब कठिनाइयों में। तर बघा सर्वांना एक सूचना असेल, यापुढील सामना जय हनुमान डायगर आणि आई गावदेवी आशेले या 2 संघांमध्ये आहे आणि त्यानंतर सामना आहे जय हनुमान निलजे आणि हेदुटणे या 2 संघांमध्ये असेल आजच्या दिवसातील 4था सामना।
आणि त्यानंतर सामना असेल शिलगाव आणि चेन द गेम वडवली, नागाव आणि म्हात्रेपाडा हा सामना असेल 5वा. खेल की शुरुआत सुई चीट की कोशिश, डॉट गेंद. एक ओवर में कितने चाहिए अब? 32 रन. डू और डाई, हिट आउट और गेट आउट की पोजीशन टीम के सामने आ चुकी है. आज कई बड़ी बड़ी टीमें आपको एक्शन में दिखेंगी. तर बघा आज खऱ्या अर्थाने चौथा सामना होता शिलगाव आणि चेन द गेम वडवली बी या दोन संघांमध्ये. काही कारणास्तव शिलगाव संघ इथे उपस्थित राहू शकत नाही, त्यामुळे चेन द गेम वडवली बी या संघाला नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये बाय मिळते. आणि त्यानंतर सामना असेल निलजे आणि हेदुटणे, चौथा सामना असेल आजच्या दिवसातील, आणि 5वा सामना असेल नागाव आणि म्हात्रेपाडा. त्यामुळे विनंती असेल आमचा आवाज जर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल तर आपण लवकर रिपोर्टिंग करायचं आहे निलजे आणि हेदुटणे. हेदुटने ने कमाल का परफॉर्मेंस किया था शिवाजी दादा शेलार कप में. उनको भी आप एक्शन में देखेंगे. नीलजे भी हम किसी से कम नहीं. बैकफुट पे गए, हल्के हाथों से गेंद को गाइड किया, गली में हवा में थी, पहले बाउंस पे 1 रन. देखिए गली क्रिकेट की हो या महबूब की, इसके चक्कर अच्छे नहीं होते हैं. पकड़े जाने का डर रहता है, बच गए वहां पे बैट्समैन. स्कोर है 32 रन, 7 विकेटें गिरी है. अब लगभग मैच का परिणाम तय हो गया है. बाई का इशारा, डूबते को तिनके का सहारा, बुढ़ते आला कारी सा आधार. 1 रन और आता हुआ स्कोर में. ऑकलैंड टीम का बढ़िया परफॉर्मेंस. पल्लू खेला है, सुपला 4 रन. इस मर्तबा एज एंड गॉन, एक और विकेट. मायूस किया आज गौरीपारा टीम ने. जिस तरह उनके पास पहले 2 विकेट उन्होंने 0 पे आउट किए थे, लेकिन क्या पलटवार किया था जगदम्ब बी वॉकलन ने. कहते हैं क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. सिर्फ औपचारिकताएं रह गई है. कितनी गेंदें बची है? 2 गेंदें बची है मैच को जीतने के लिए. जगदम्ब भी वाकलन को. वाकलन मानो केतन मात्रे, वो खिलाड़ी जिसने 7 समंदर पार अपने खेल को पेश किया. वाकलन में एक से बढ़कर एक खिलाड़ी है. बी टीम भी किसी से कम नहीं है. फिर हवा में स्ट्रोक है, अब की बार पहले बाउंस पे गली में. एक गेंद बची है. बहुत बढ़िया हमारी ऑफिशियल स्कोरिंग कर रहे हैं राजा दिवेकर. पुश, कोई रन नहीं. इसके साथ ही इस मैच को जीत लिया जगदम्ब भी वाकलन ने. कॉन्ग्रेचुलेशन एंड हार्ड लक गौरी शंकर स्पोर्ट गौरीपारा. आइए पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर बढ़ रहे हैं. मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं बिपिन पाटिल. पहले बल्लेबाजी करते हुए
22 रन बनाए, उसके बाद गेंदबाजी करते हुए 1 ओवर में 1 रन देकर 2 विकेट।